जळगावात दलित असल्याच्या कारणावरून तरुणाला शिक्षकाची नोकरी नाकारल्याचा आरोप करण्यात आला। जळगावच्या जामनेरमधल्या एका शाळेतला हा धक्कादायक प्रकार आहे। मुख्याध्यापिकेविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। भूषण चव्हाण या तरुणाने जामनेरमधल्या शाळेत शिक्षक पदासाठी अर्ज केलेला होता। भूषण चव्हाण यांची शिक्षक पदासाठी निवड झाली, करार झाला, मात्र कामावर रुजू करून घेण्यात आलं नाही। याचा जाब विचार करण्यासाठी गेल्यावर दलित असल्याच्या कारणावरून नोकरी नाकारल्याचं उघड झाल्याचा आरोप करण्यात आलाय। भूषण चव्हाण यांच्या तक्रारीनंतर जामनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। एप्रिल महिन्यामध्ये तिथं इंटरव्ह्यूला गेलो होतो। त्यांनी मला सिलेक्ट केलं होतं। डॉक्युमेंट्स ओरिजिनल माझे जमाई केले होते जैन इंटरनॅशनल स्कूलने आणि जूनला 16 जूनला शाळा चालू होईल तेव्हा तुम्ही यायचं। मग जेव्हा शाळा चालू झाली ना, त्यांनी मला कॉल पण नाही केला, काहीच इन्फॉर्मेशन दिली नाही की कधी जॉईन करायचं। काही कागद फाडून टाकले आणि थोडं जातीवाचक असे शब्द उच्चारले आणि त्यांना काढून दिलं। त्यांचा जो काय अपमान झाला त्याच्याबद्दल त्यांनी 30 तारखेला जामनेर पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटीची तक्रार दिलेली आहे। त्यांच्या तक्रारीवरून अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास मी सध्या करत आहे। याबाबत आता सखोल चौकशी करून पुढची कारवाई आम्ही डिसाईड घेऊ। माहिती घेण्याचं काम सुरू आहे आमच्या स्तरावरून, त्यानंतर पुढची कारवाई निश्चित केली जाईल। काहीतरी तो मातांचा मुलगा असल्यामुळे त्याला शिक्षकाची नोकरी नाकारली असं प्रकरण तेच ना, ती माहिती घेतल्यानंतर पुढची दिशा आपल्याला ठरवता येईल।